बायकोला थापा मारल्यानंतर कसे हाल होतात ते येऊन पहा. ही टॅगलाईन आहे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या धमाल कॉमेडी चित्रपट फेकाफेकीची. मित्रांनो, वेलकम टू चित्रफॅक्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 1989 सालचा कॉमेडी चित्रपट फेकाफेकी बद्दलचे 13 अननोन फॅक्ट्स, जे कदाचितच तुम्हाला माहिती असतील. चित्रपटाचे फॅक्ट्स जाणून घेण्याआधी चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. ग्लॅमर फिल्म प्रोडक्शन खाली बनलेला फेकाफेकी हा चित्रपट 28 डिसेंबर 1989ला प्रदर्शित झाला होता. फेकाफेकी चित्रपटाचे निर्माते होते चेलाराम भाटिया व लालचंद भाटिया. बिपिन वर्ती यांनी चित्रपटाला दिग्दर्शित केले होते. चित्रपटाची कथा मूलराज राजदा तर पटकथा आणि संवाद अशोक पाटोळे यांनी लिहिली होती. चित्रपटात अशोक सराफ व सविता प्रभूने मुख्य भूमिकेत, तर लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, चेतन दळवी, उदय टिकेकर, आराधना देशपांडे, प्रतिभा गोरगावकर आणि अजय वढावकर हे सहाय्यक भूमिकेत पाहायला मिळतात. फेकाफेकी चित्रपटाची गीते प्रवीण दानवे यांनी लिहिली आहेत, तर संगीत अनिल मोहिले यांनी दिले आहे. चित्रपटात 16 मिनिट 20 सेकंद लांबीची एकूण 4 गाणी आहेत. ती गाणी आहेत खेडूया प्रेम गाणे, पोरींच्या पाठीपाठी, हातपाय जोडतो भाग 1 आणि भाग 2. या गाण्यांचे पार्श्वगायन केले आहेत सुदेश भोसले, विनय मांडके, अनुपमा देशपांडे, ज्योत्स्ना हर्डीकर आणि प्रज्ञा खांडेकर यांनी. चित्रपटाची लांबी आहे 2 तास 30 मिनिटे. चित्रपटाला IMDbवर 10 पैकी 7.5 अशी रेटिंग मिळालेली आहे. तर चला मंडळी, आता बघूया फेकाफेकी चित्रपटाचे 13 अननोन फॅक्ट्स. मित्रांनो, मराठी चित्रपटांचे असेच अननोन फॅक्ट्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल चित्रफॅक्टला नक्की सबस्क्राईब करा. फॅक्ट नंबर 1. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की फेकाफेकी हा चित्रपट 1973 सालचा हिंदी कॉमेडी चित्रपट आज की ताजा खबरचा थेट रिमेक आहे. आज की ताजा खबर चित्रपटात किरण कुमार आणि असरानी यांनी ते पात्र साकारले होते, जे फेकाफेकीमध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारले आहेत. आज की ताजा खबरचा प्लॉट असा होता की नवरा एक रात्र जायंट व्हीलवर अडकून दुसऱ्या दिवशी घरी येतो आणि बायको संशय घेऊ नये म्हणून एका काल्पनिक मित्राची खोटी स्टोरी बनवतो. हाच सेम प्लॉट फेकाफेकीमध्ये वापरलेला आहे. मराठी व्हर्जनमध्ये हा प्लॉट खूप मजेशीरपणे दाखवण्यात आला आहे, जो लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या कॉमेडीने आणखीनच मजेशीर वाटतो. आज की ताजा खबर हा चित्रपट सुद्धा एक गुजराती नाटक चकडोलवरून प्रेरित आहे. फॅक्ट नंबर 2. फेकाफेकी चित्रपटाच्या कथेवर नंतर बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीजचा दुसरा भाग 2008चा चित्रपट गोलमाल रिटर्न्स बनवण्यात आला. गोलमाल रिटर्न्समध्ये फेकाफेकीच्या अनेक मुख्य घटना सेम ठेवण्यात आल्या, स्पेशली अँथनी गोन्साल्विसची घटना. गोलमाल रिटर्न्समध्ये अभिनेता अजय देवगनने अशोक सराफ, करीना कपूरने सविता प्रभूने, तर श्रेयस तळपदेने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिका साकारल्या आहेत. फॅक्ट नंबर 3. तुम्हाला माहिती आहे का, फेकाफेकी हा चित्रपट खूपच कमी बजेटमध्ये बनला होता. त्या काळी रिजनल इंडियन चित्रपटांसाठी हे बजेट अत्यंत कमी मानलं जायचं. एवढ्या कमी पैशात चित्रपट बनवण्यासाठी प्रोड्युसर्सनी ग्रँड सेट्स, स्पेशल इफेक्ट्स किंवा महागडे लोकेशन्सवर खर्च केला नाही. त्याऐवजी त्यांनी पूर्णपणे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्टार पॉवरवर आणि त्यांच्या नॅचरल कॉमेडी टायमिंगवर विश्वास ठेवला. चित्रपटाची खरी ताकद होती चित्रपटातील डायलॉग ड्रिव्हन कॉमेडीमध्ये, म्हणजे संवाद आणि अभिनयावर. थोडक्यात, कमी पैशात जास्तीत जास्त हसवणं हाच फेकाफेकीचा फॉर्म्युला होता आणि तो पूर्णपणे यशस्वी झाला. आजच्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या काळात हे ऐकून आश्चर्य वाटतं ना, पण याच कारणामुळे फेकाफेकीसारखे क्लासिक्स आजही आपल्या हृदयात जागा मिळवून आहेत, कारण त्यात खरा ह्युमर आणि कलाकारांची जादू होती, पैशाची नाही. फॅक्ट नंबर 4. मित्रांनो, फेकाफेकी चित्रपटाचे दिग्दर्शक बिपिन वर्ती यांनी फक्त चित्रपटाचे दिग्दर्शनच केले नाही, तर त्यांनी चित्रपटात एक छोटी सपोर्टिंग भूमिका देखील साकारली आहे.
कास्ट लिस्टमध्ये त्यांचं नाव क्रेडिटेड आहे. त्याकडे लो बजेट मराठी चित्रपटांमध्ये असे खूप होत असे. बजेट वाचवण्यासाठी क्रू मेंबर्स छोट्या भूमिकेत अभिनय करायचे. बिपिन वर्ती हे चित्रपटाचे दिग्दर्शक होते. तसेच त्यांनी धूमधडाका, दे दनादन अशी बनवाबनवी यांसारखे इतर कॉमेडी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे आणि त्या अनुभवाचा फायदा त्यांना फेकाफेकीमध्ये झाला. पण चित्रपटात त्यांचा स्वतःचा अभिनयाचा भाग फारसा हायलाईट होत नाही. अशा प्रकारे दिग्दर्शक स्वतः चित्रपटात येणं एक सेल्फ इन्सर्शन स्टाईल आहे, ज्यामुळे चित्रपटाला आणखी पर्सनल टच मिळतो. फेकाफेकीमध्ये बिपिन वर्ती कोणत्या भूमिकेत आणि कोणत्या सीनमध्ये आहेत? जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. फॅक्ट नंबर 5. अभिनेत्री प्रतिभा गोरगावकरचा हा पहिला आणि नोटेबल असा हा एकमेव चित्रपट आहे. यानंतर त्या काहीच चित्रपटात दिसल्या, पण प्रतिभा गोरगावकर यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहेत. फॅक्ट नंबर 6. फेकाफेकी हा चित्रपट मुंबईतील 2 आयकॉनिक लोकेशन्सवर शूट करण्यात आला होता. दादासाहेब फाळके चित्रनगरी, ज्याला आपण फिल्म सिटी म्हणतो, आणि गोरेगावची आरे कॉलनी. त्या काळी बहुतेक मराठी चित्रपटांचं शूटिंग याच 2 जागी होत होतं. फिल्म सिटीमध्ये इनडोअर सीन, घराचे सेट, पार्टी सीन वगैरे शूट केले जातात, तर आरे कॉलनीची हिरवीगार जंगलं, रस्ते आणि नैसर्गिक वातावरण आउटडोअर सीनसाठी परफेक्ट असतं. फेकाफेकीमधील जायंट व्हीलचा सीन आणि बाहेरचे अनेक मजेशीर सीन आरे कॉलनीतच शूट झाले होते, म्हणून ते सीन इतके रिअल आणि नॅचरल वाटतात. फॅक्ट नंबर 7. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव पाहुणे कलाकार म्हणून दाखविले आहे, पण चित्रपटात अशोक सराफ यांच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका दुसऱ्या क्रमांकाची लांब भूमिका आहे. चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे पाहुणे कलाकार म्हणून कमी तर सेकंड लीड ॲक्टर म्हणून अधिक जाणवतात. फॅक्ट नंबर 8. फेकाफेकी चित्रपटात जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पात्र स्वतःला अँथनी गोन्साल्विस म्हणून ओळख करून देतो आणि खोटी स्टोरी बनवतो, तेव्हा हे नाव कुठून आलं असेल असं वाटतं ना? हे थेट 1977च्या सुपरहिट बॉलिवूड चित्रपट अमर अकबर अँथनीमधील अमिताभ बच्चनच्या आयकॉनिक पात्राला ट्रिब्यूट आहे. त्या चित्रपटातील सर्वात फेमस सीन म्हणजे ईस्टरच्या दिवशी अँथोनी एका मोठ्या अंड्यातून बाहेर येतो आणि गाणं गातो, माय नेम इज अँथनी गोन्साल्विस. हे गाणं आणि डायलॉग आजही प्रचंड पॉप्युलर आहे. फेकाफेकीचे लेखक आणि दिग्दर्शक यांनी हा रेफरन्स जाणीवपूर्वक घेतला, कारण त्याकाळी अमर अकबर अँथनी प्रचंड हिट होता आणि प्रेक्षकांना हे नाव लगेच ओळखता येईल असे त्यांना वाटत होते. फॅक्ट नंबर 9. मित्रांनो, फेकाफेकी चित्रपटात अनेक छोट्या भूमिका आणि कॅमिओ आहेत, ज्यांचे क्रेडिट्समध्ये नाव नाहीत, म्हणजे अनक्रेडिटेड आहेत. उदाहरणार्थ केदारनाथ सैगल यांनी कस्टम ऑफिसरची भूमिका केली आहे, तर रत्ना शेट्टी एका पार्टी गेस्टच्या रोलमध्ये आपल्याला चित्रपटात दिसतात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की रत्ना शेट्टी ह्या दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या आई आहेत. रोहित शेट्टी यांनीच गोलमाल रिटर्न्सला दिग्दर्शित केले आहे, जो फेकाफेकीचाच अनऑफिशियल रिमेक आहे. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. फॅक्ट नंबर 10. ओरिजिनल हिंदी चित्रपट आज की ताज़ा खबरमध्ये असरानी यांना त्यांच्या कॉमेडी रोलसाठी बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता, पण फेकाफेकीला असले कोणतेही मोठे पुरस्कार मिळालेले नाहीत. तरीही हा चित्रपट मराठी सिनेमाच्या इतिहासात खूप महत्त्वाचा आहे. चित्रपटाचा टायटल फेकाफेकी म्हणजे खोटं बोलणं किंवा फसवणूक असा त्याचा अर्थ होतो. चित्रपटाने प्रेक्षकांना हसवताना एक साधा संदेशही दिला आहे की एक खोटं बोललं की दुसरं बोलावंच लागतं. थोडक्यात, पुरस्कार नसले तरी फेकाफेकीने मराठी कॉमेडीला एक मजबूत पाया दिला आहे. फॅक्ट नंबर 11. मित्रांनो, फेकाफेकी चित्रपटातील मुख्य गाणं हातपाय जोडतो खूप युनिक आहे, कारण हे गाणं 2 पार्ट्समध्ये स्प्लिट केलं आहे. दोन्ही पार्ट्स सुदेश भोसले आणि प्रिया खांडेकर यांनी गायले आहेत. हे स्प्लिट करून गाणं वेगवेगळ्या सीनमध्ये वापरलं गेलं आहे. पहिल्या सीनमध्ये जेव्हा अशोक सराफ नाराज बायकोची माफी मागतात तेव्हा, तर दुसऱ्या सीनमध्ये जेव्हा सविता प्रभूने नाराज नवऱ्याची माफी मागतात तेव्हा. फॅक्ट नंबर 12.
फेकाफेकी चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे त्यात खऱ्याखुरी आयुष्यातील नवरा बायकोची जोडी आहे. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी. सराफ चित्रपटात ते पती पत्नीच्या भूमिकेत नाहीत, पण स्क्रीनवर त्यांची केमिस्ट्री अफलातून वाटते. रिअल लाईफमध्ये त्यांचं लग्न चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेचच म्हणजे 1990 साली झालं. फॅक्ट नंबर 13. 1989 मध्ये अशोक सराफ यांचे 6, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे 5, तर अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीचे 4, असे एकूण अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांचे 15 चित्रपट प्रदर्शित झाले होते. तर मंडळी, ही होती फेकाफेकी चित्रपटाबद्दलची 13 अननोन फॅक्ट्स. व्हिडिओबद्दलची आणि चित्रपटाबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आपल्या मराठी चित्रपटांचे अननोन फॅक्ट्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल चित्रफॅक्टला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.